जय शंभू. शंभू महादेवा, तुझ्यामुळे मी काल वाचलो. बघ ना, गोळी फक्त हाताला घासून गेली, मरण टळलं. शंभू महादेवा, जसा तू या जगाचा पालक आहेस ना, तसे माझे प्रिन्स सरकार इथल्या गोरगरीब जनतेचे पालक आहेत. त्यांना काही नको हो देऊस. अरे, लाखो लोकांसाठी ते आशेचा किरण आहेत. त्यांच्यावर येणारं प्रत्येक संकट माझ्यावर येऊ दे, मला चालेल, पण त्यांच्या केसालाही धक्का नको लागू देऊस. महादेवा, तुझी जशी माझ्यावर कृपा आहे ना, तशीच त्यांच्यावरही राहू देत. त्यांचं रक्षण कर महादेवा, त्यांचं रक्षण कर. आणि हो महादेवा, हे इडली सांबार, हिचा आज नोकरीचा पहिला दिवस आहे, तर कामाची सुरुवात चांगली होऊ देत, चांगलं यश मिळू दे तिला. काय ना, आप्पा हॉस्पिटलमध्ये आहेत ना, तर घराची सगळी जबाबदारी आता तिच्यावर येऊन पडली रे. त्यामुळे तिचंही चांगलं होते. म्हणजे तिच्यासाठी म्हणून नाही बोलत आहे मी, अम्मा आणि आप्पाच्या सुखासाठी बोलतोय रे. म्हणजे ही आहे थोडी उर्मट, आगाऊ, विचित्र, पण आता जसं मी समजून घेतो तसा तू पण समजून घे ना. काय म्हणालास? हा, आगाऊ, उर्मट? तुझ्या महादेवाला हे असं सगळं उलट सुलट सांगतोय तू माझ्याबद्दल? नाही, ठीक आहे मी उर्मट आणि आगाऊ. मग तू एक नंबरचा झिपरे आहेस, गावगुंड आहेस, बेशिस्त आहेस, हे पण सांग तुझ्या त्या महादेवाला. बस बस, किती चिडचिड. अगं, मी माझ्या शंभू महादेवाशी बोलतोय. तुझा तर विश्वास नाही आहे ना त्याच्यावर, मग कशाला रागवायला हवं? घाबरलीस की काय माझ्या शंभू महादेवाला? मी कशाला घाबरेन? काल्पनिक गोष्टींना मी नसते घाबरत. हिचा हा समज सुद्धा लवकरच दूर कर रे महादेवा. ऐकू येतंय मला सगळं. हो, अंतर्यामीच आहेस ना तू. झालं माझं दर्शन घेऊन, चला. त्याच्या हाताला जखम झाली नसती ना, तर स्वतःच्या भाषेत व्यवस्थित उत्तर दिलं असतं मी तुला. हो, पण मला नीट सगळं ऐकू येतं. बरं आहे मग. हा सरकार, बंगल्यावर ये. हो, बंगल्यावरच यायला निघालो तो, पोहोचलो जवळपास. आणि ऐक, त्या मुलीला, शक्तीला घरी यायला सांग. पण तुम्ही तर तिला ऑफिसला यायला सांगितलं होतं ना? प्लान चेंज झालाय, सांग तिला. बरं